किसी ने क्या बड़ी कमाल की बात कही है। अगर खोला होता मैंने अपना दिल अपनों के पास, तो ना खोलना पड़ता था मुझे मेरा दिल डॉक्टर के साथ। दोस्तों मित्रांनो, आज मी तुमच्यासमोर एक टॉपिक घेऊन आलोय ज्याचं नाव आहे हार्ट अटॅक। आजकाल आपण बघतोय खूप कमी वयामध्ये लोकांना हार्ट अटॅक येतोय। 25 मध्ये पण दिसतोय, तर उतार वयामध्ये तर दिसतोय। पण मित्रांनो, ह्याच्या मागची कारणं काय ती पण समजून घेऊया। लोक म्हणतात तो जाडा होता म्हणून हार्ट अटॅक आला, तर बारीक माणसांना सुद्धा हार्ट अटॅक येतोय, ऍथलेटिक्सना पण येतोय, जिम करणाऱ्यांना पण येतोय। मग मित्रांनो, ह्याच्या मागची कारणं काय आहेत, काही लक्षणं काय आहेत आणि सर्वात महत्त्वाचं प्रिकॉशन मी काय घेऊ शकतो, आज मी ह्या टॉपिकवर बोलणार आहे। मित्रांनो, प्रिकॉशनरी लेवलला मी सांगिन ना, तर इथे आपण रेग्युलर बेसिसवरती आहे ना आपल्या हेल्थ चेकअप करणं खूप गरजेचं आहे। इथे मी एक टेस्ट घेऊन आलोय आपल्यासाठी ज्याचं नाव आहे सिटी कोरोनरी एंजिओग्राफी। सिटी म्हणजे आहे कॉम्प्युटेड टोमोग्राफी, म्हणजे आपण जे सिटी स्कॅन म्हणतो ते आहे। कोरोनरी जे म्हणतो ना, हार्ट ब्लड वेसल्सचं सिटी स्कॅन केलं जाणार आहे इथे। आणि एंजिओग्राफी ही अशी प्रोसिजर असते ना, बॉडीच्या कुठच्याही पार्ट मध्ये आपल्याला किती ब्लड फ्लो होतोय हे आपल्याला इथे जाणून येतंय, इथे दिसून येतंय। तर मित्रांनो, ही जी सिटी एंजिओग्राफी, सिटी कोरोनरी एंजिओग्राफी ही जी टेस्ट आहे ना, अतिशय म्हणजे बोलतात ना 6000 ते 10000च्या रेंज मध्ये होऊ शकते। वर्षातून एकदा म्हणा किंवा ऍटलीस्ट 1.5 ते 2 वर्षातून एकदा तरी जर आपण 25-30 नंतर आहात तर ही टेस्ट करणं आपल्यासाठी योग्य आहे। जर मला रेग्युलर बेसिसवर धाप लागते, माझा श्वास चढतोय किंवा मला बोलतात ना आताची तेवढी माझी क्रियाशीलता कमी व्हायला लागली आहे, तर नक्की ह्या टेस्टला जाणं आपल्याला गरजेचं आहे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार। आणि ह्या टेस्ट कुठे होतात, तर रेडिओलॉजिस्ट सेंटर जिथे आहेत किंवा कार्डिओलॉजिस्ट सेंटर जिथे आहेत तिथे ह्या टेस्ट इझिली अवेलेबल होतात। याच्यासाठी 1 दिवसाचा ऍडमिशनची गरज नाहीये। आतापर्यंत आपण ऐकलंय ना, ते फक्त ऐकलंय एंजिओग्राफी। ओके, एंजिओग्राफी मध्ये काय होतंय, डॉक्टर एकदम अचानक छातीत दुखायला लागलं, आपण डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टर सांगतो इट मे कॉज अ हार्ट अटॅक, तर त्या सिच्युएशन मध्ये मला ऍडमिट करावं लागतंय। आणि ऍडमिट केल्यावरती बेडवर ज्यावेळी झोपवलं जातं तर एंजिओग्राफी केल्यावर मला कळतं की सडनली मला 90% ब्लॉकेजेस आहेत आणि एंजिओप्लास्टी करावी लागणार आहे। पण जर मी हे प्रिकॉशनरी लेवलला सिटी कोरोनरी एंजिओग्राफी मी रेग्युलर बेसिसवर करत राहिलो ना, तर मला कदाचित हे ब्लॉकेजेस आधीच कळतील। मी त्याच्यावर प्रिकॉशनरी लेवलला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रेग्युलर वर्कआउट चालू करीन, मी जिम पॉवर योगा करू शकतो आणि ह्याच्यावरती कंट्रोल करू शकतो, डाएट थ्रू म्हणा किंवा मेडिसिन्स थ्रू म्हणा। तर मित्रांनो, तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे, आपली स्वतःची काळजी नक्की घ्यायला सुरुवात करा। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, माझ्या 25 वर्षाच्या मेडिक्लेमच्या करिअरमध्ये मी बघितलंय की लोक आहेत ना, तहान लागल्यावर विहीर खणायला जातात, तसं सर्जरी सांगितल्यावर माझ्याकडे कॉल येतो, सर ह्याच्यामध्ये ही गोष्ट कव्हर होईल का, तर आम्ही सांगतो माफ करा, हे कव्हर नाही होणार। पण मित्रांनो, अशा सिच्युएशनला लास्टला आपण कॉल करण्यापेक्षा मी सांगतोय मेडिक्लेम करून ठेवा आणि तुमच्या परिवाराला सुरक्षित ठेवा। माझं नाव आहे हितेंद्र वाक्कर। 9769788763 हा माझा मोबाईल नंबर आहे। माझं चॅनल आहे आपला शुभचिंतक युट्यूबवर। लाईक करा, शेअर करा आणि अशाच मार्केट रिलेटेड अपडेट घेण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू सो मच।